नमस्कार, कमल आहेर किचनमध्ये तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत आहे। आज आपण सुंदर असा पोह्यांपासून चिवडा बनवलेला आहे। तो तुम्ही एक वेळेस तो बघून बनवा, तुम्हाला नक्कीच तो आवडेल। तर आता तो कशा पद्धतीने बनवायचा मी पुढे तुम्हाला दाखवते। आजच्या रेसिपीला आपण सुरुवात करूया। पातळ पोह्यापासून चिवडा बनवायचा, त्याच्यासाठी मी साहित्य सांगते। अशा पातळ पोहे घ्यायचे, याला नायलॉन पोहे पण म्हणतात। आपल्याला ते बाजारात मिळून जातात। त्याच्यासाठी लागणारी इथे खोबरं, हे बघा मी 2 खोबऱ्याच्या वाट्या अशा पातळ काप करून घेतल्या आपल्या वेफरच्या किसणीवर। त्याच्यानंतर इथं मी धने, आमचूर पावडर, हळद, साखर असा मी हा मसाला तयार करून घेतलेला आहे। इथे शेंगदाणे घेतलेले, हे शेंगदाणे 200 ग्राम आहे। 1 वाटी एवढ्या डाळ्या घेतलेल्या आहे, 125 ग्राम आहे। कढीपत्ता घेतलेला अर्धी वाटी, हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहे मी इथे आपल्या आवडीनुसार, म्हणजे तुम्हाला तिखट पाहिजे कसं पाहिजे त्याच्यासाठी इथं मी या 6 मिरच्या घेतलेल्या आहे। कोथिंबीर घेतलेली आहे इथे, मोहरी आपल्याला फोडणी देण्यासाठी आणि जिरे थोडं, हिरवी मिरची, कढीपत्ता आणि कोथिंबीर हे तिन्ही पण मी 1-2 तासापूर्वी मी धुवून आणि कपड्यात असं लपेटून ठेवलं, छान ते कोरडं झालं। आता आपण पोहे थोडेसे कडक करून घेऊ। पण कढई ठेवली आहे, अशा पद्धतीने आपल्याला थोडे थोडे पोहे घेऊन आपल्याला ते थोडे नॉर्मल असं हलवून घ्यायचे, म्हणजे कडक होतील ते पोहे। इथे मी 1 किलो पोहे घेतलेले, व्यवस्थित ते चाळून घेतले चाळणीने। त्याच्यात काही घाण कचरा आहे का सर्व मी बघून घेतलेले आहे। या सर्व साहित्याचं मेजरमेंट, कुठल्या मापाला कसं घेतलं, काय घेतलं, हे सर्व मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेले, तुम्ही ते बघू शकता। प्रत्येक व्हिडिओचं हे डिस्क्रिप्शनमध्ये सर्व साहित्य, सर्व किती घ्यायचं काय हे सर्व दिलेलं असतं। प्रत्येक व्हिडिओ बघताना तुम्ही डिस्क्रिप्शनमध्ये जाऊन चेक करत जा। आता आपण अशाच पद्धतीने सर्व पोहे इथे हे कडक करून घेऊ। पोहे आपले सर्व भाजून झाले, अशा पद्धतीने असे एवढे कुरकुरीत होऊ द्यायचे, थोडे गार होऊ द्यायचे, म्हणजे ते कुरकुरीत होता। गरम गरम तुम्ही असं ते दबल्याने जाणार आणि असा आवाज पण येणार नाही त्याचा। आता आपण कढईत तेल टाकून घेऊन शेंगदाणे, खोबरं सर्व आपण तेलामध्ये फ्राय करून घेऊ। 4 वगळे इथे मी तेल टाकून घेतलेले। आता आपण त्याच्यामध्ये शेंगदाणे अशा पद्धतीने आपण ते थोडासा कलर बदलू देऊ आपण त्याचा कलर आपला बदलला आहे। आता आपण ते सर्व काढून घेऊ याच्यामध्ये। अशाच पद्धतीने आपण खोबरं पण थोडंसं लाल करून घेऊ। खोबरं पण आपलं अशा पद्धतीने लाल करून घेतलं। आता आपण ते पण काढून घेऊ। आता आपण डाळ्या टाकू त्याच्यामध्ये। डाळ्या टाकून घेतल्या आपण, त्याचा पण थोडासा आपण कलर बदलू देऊ। डाळ्या पण आपल्या लाल करून घेतले। आपलं हे 4 वगळे तेल घेतलेलं होतं, म्हणजे आपलं मोठं साईजचा चम्मच असतो ना, त्याचे 6 चम्मच तेल। आता आपण पुन्हा तेल टाकून घेऊ, त्याच्यामध्ये आपली मिरची, पुन्हा आपण इथं असं हे वगळीने मी आधी 4 वगळे तेल घेतलेलं होतं। आता पुन्हा आपण हे 2 वगळे तेल टाकून घेतले। आता आपण त्याच्यात कढीपत्ता टाकायचा। तडतड आवाज बंद झाला का समजायचा आपला कढीपत्ता हा कुरकुरीत झाला। हे बघा तडतड आवाज आहे ना, पूर्ण त्याचा बंद झाला, म्हणजे आपला कढीपत्ता हा तेलामध्ये छान असा फ्राय झाला आहे। आता आपण तो काढून घेऊ। आवाज येतो बघा तो कढीपत्त्याचा, म्हणजे तो आपला कुरकुरीत झाला। आता आपण जी हिरवी मिरची घेतलेली होती ना, ते टाकून घेतली। तुम्हाला तिखट कसं पाहिजे त्याच्यानुसार तुम्ही नाही जरी मिरची टाकली, आपण जो मसाला तयार केलेला आहे त्याच्यामध्ये मिरची आहेच। मिरची फ्राय झाली, आता आपली कोथिंबीर आपण तेलात टाकून घेऊ।
ती पण थोडीशी कुरकुरीत होऊ देऊ आपण. पूर्ण कोथिंबीर, अर्धी वाटी कोथिंबीर घेतलेली होती मी. झाली कोथिंबीर. जेव्हा आपलं तेलामध्ये कोथिंबीर कढीपत्ता टाकतो ना, त्याचा तडतड आवाज बंद झाला म्हणजे आपली ती वस्तू कुरकुरीत झाली. गार झाल्यानंतर पूर्ण हातावर असं सुरल्यावर पावडर तयार होते. पण ही काढून देऊ येते. तेलामध्ये आता आपली मोहरी टाकून घेऊ. तडतडायला लागली आपली मोहरी. आता त्याच्यात आपण जिरं टाकून घेऊ. आपली मोहरी तडतडली, त्याच्यामध्ये जिरे पण टाकून घेतले. त्याच्यात पुन्हा मी अर्धी वाटी एवढं तेल टाकले. त्याच्यामध्ये आता आपला जो हा मसाला आहे ना तो टाकून घेऊ. आता आपण गॅस पुन्हा बंद केलाय. तेलामध्ये असं आपण तो हलवून घ्यायचं अशा पद्धतीने. मोठं पसरट भांडं घ्यायचं म्हणजे आपल्याला आपला चिवडा असं व्यवस्थित मिक्स करता येईल अशा पद्धतीने. आणि मी इथं सर्व एकाच तळलेलं सर्व एका भांड्यात काढून घेतलेलं होतं. ते आपण सर्व टाकून घेऊ. आपले शेंगदाणे, खोबरं, फुटाण्याच्या डाळ्या, कढीपत्ता, कोथिंबीर हे सर्व ते टाकले आपण. त्याच्यानंतर आपण जो मसाला घेतला ना, जिरे, मोहरी आणि जो आपण तयार करून घेतलेला मसाला, हे सर्व मी याच्यात टाकून घेतलं. आता आपण हे सर्व मिक्स करून घेऊ. अशा पसरट भांड्यामध्ये आपल्याला मिक्स करता येतो. आणि या ठिकाणी आपल्याला उलटणी, झाऱ्या काही वापरायच्या नाही, हातानेच मिक्स करायचं. तेव्हा तो मसाला आपला सर्व बाजूने लागला जातो, सर्व असं एकत्र होतं. आजची रेसिपी आपली तयार झाली. या पद्धतीने तुम्ही एक वेळेस नक्कीच बनवून बघा. तुम्ही भरपूर पद्धतीने चिवडा बनवलेला असेल, पण अशा पद्धतीने तुम्ही बनवा, तुम्हाला नक्कीच आवडेल. आवडलास माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्हाला जर काही वाटलंच, प्रश्न विचारायचे तर कमेंटमध्ये तुम्ही विचारू शकता. आणि प्रत्येक व्हिडिओचे लिंक ही डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली असते. मेजरमेंटसह तुम्ही ती बघा.